शिवसेना आमदार विनोद घोसाळकर जाणून बुजून बदनामी करतात असा आरोप शिवसेनेतल्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंनी केला। त्या अखेर राजीनामा देणार आहेत। शिवसेना आमदार विनोद घोसाळकरांकडून होत असलेली मुस्कटदाबी असह्य झाल्यानं नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या। त्याचबरोबर यापुढे महिलांनी राजकारणात येताना विचार करून यावं असंही त्या म्हणाल्या। रक्तदाब वाढल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं। शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी म्हात्रे यांना सकाळी दमदाटी केली होती। सध्या शिवसेनेत काही नगरसेविकांच्या बदनामीचे प्रकार सुरू आहेत। त्याविरोधात शीतल म्हात्रे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट मागतायत, पण बरेच दिवस उद्धव ठाकरेंकडून भेटीची वेळच मिळत नाहीये। या सगळ्याचा परिणाम म्हात्रे यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यातूनच अस्वस्थ होऊन आता त्या राजीनामा देणार आहेत। आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत असतानाच त्यांनी विनोद घोसाळकर यांच्यावर आरोप डागलेला आहे। आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणातूनच नाराज होऊन अस्वस्थ होऊन त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही वेळापूर्वी झी मीडियाशी फोन लाईनवरून शीतल म्हात्रे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या संदर्भात ऐकूया। गेले अनेक दिवस सर्व पेपरमध्ये आणि सर्व न्यूजमध्ये आपण बघतात की आम्ही कशा पद्धतीने लढा देतो, परंतु हा लढा देत असताना अतिशय गलिच्छ लेवलला उतरून जेव्हा आमचे स्थानिक आमदार घोसाळकर यांनी जेव्हा गोष्टी केल्या की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून आमच्या विरोधात भडकून की ही बाई पैसे घेते आहे, हिच्या विरोधात तुम्ही तिच्याबद्दल जाऊन वरच्या वरिष्ठांना देसाई कीर्तिकर यांना जाऊन सांगा, अशा पद्धतीने जेव्हा त्यांना भडकवण्यात आलं त्यानंतर मला कुठेतरी दुःख झालं की कुठेतरी शिवसेनेमध्ये ती दुफळी माजायला नको। हे जे प्रकार आहे हा कुठेतरी मला असं वाटायला लागलं की माझ्यासाठी या शिवसैनिकांना भोळ्या बाबड्या शिवसैनिकांना भडकवून जर तुम्ही माझ्या विरोधात उभं करत असाल तर मला असं वाटतं की एक स्वप्न घेऊन आलो होतो की काहीतरी मुंबईसाठी शिवसेनेच्या माध्यमातून काहीतरी चांगलं करून घडवून दाखवू, तसं मला काही करता येत नाहीये किंवा या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत विनोद घोसाळकर जी शीतल म्हात्रे यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत की तुमच्याकडून मुस्कटदाबी होते, तुमच्याकडून बदनामीचे प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन त्या राजीनामा देत आहेत। काय सांगाल तुम्ही, तुमची काय प्रतिक्रिया? हॅलो, हा विनोदजी बोला। तुमच्यावर थेट आरोप केलेले आहेत शीतल म्हात्रे यांनी की हे आरोप मला बिलकुल मान्य नाही आहे अलक्षमध्ये आणि माझ्या पक्ष नेतृत्वाने शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर आणि सुभाष देसाई यांच्या मार्फत चौकशी करायला सांगितलं होतं, पण काल आज ती मिटिंग होती परंतु त्याला या दोघींनी आम्ही येणार नाही अशा त्यांच्यासमोर आम्ही येणार नाही अशा प्रकारची त्यांनी सांगितल्यामुळे ही बैठक कॅन्सल झालेली आहे। माझ्या हे जे आरोप करतात ते मी योग्य वेळी त्या आरोपांचं सगळं उत्तर देईन। विनोदजी आपल्याबरोबर माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ देखील आहेत। शुभाजी, तुम्ही काय सांगाल? शीतल म्हात्रे यांनी हा थेट आरोप केलेला आहे, आता विनोद घोसाळकर यांनीही हे आरोप फेटाळून लावलेले आहेत, आपण काय सांगाल या सगळ्या प्रकरणात? हे बघा, एका स्त्रीचं खच्चीकरण करताना उगाचच आपलं काहीतरी आरोप टाकायचे तिच्यावरती आणि मग तिने जर अशी प्रतिक्रिया दिली तर हे आरोप मी सहन करणार नाही वगैरे सांगायचं। माननीय गजानन कीर्तिकर यांच्याकडे आम्हाला आज बोलवलं होतं, परंतु आम्ही एवढा सट्ट धरला की नाही उद्धव साहेबांशीच आम्ही बोलू। त्यामुळे कारण आम्ही वेगवेगळ्या नेत्यांशी बोललेलो आहोत, आता आम्हाला उद्धव साहेबांशी बोलायचं एवढंच आमचं म्हणणं होतं आणि ते माननीय कीर्तिकर साहेबांनी मान्य केलं की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, उद्धव साहेब आल्यावर आपण हे तोडगा काढून म्हटलं ठीक आहे ना, आम्ही वाट बघायला तयार आहोत। माननीय उद्धवजी दिल्लीवरून आले की ते आमच्याशी बोलणार आहेत आणि उद्धव साहेब आमच्याशी फोनवर बोललेले आहेत, त्यामुळे ह्याच्यात मोठं काही राजकारण करायची गरज नव्हती। आज एवढ्या शिवसैनिकांना काही न सांगता इथे बोलवलं गेलं आणि ह्याच्यात माननीय आमचे घोसाळकर साहेब त्यांनी सगळ्यांना सांगितलं इकडे या आणि बोला आणि त्यांना सांगितलं की नगरसेविका शीतल म्हात्रे पैसे मागते आणि ते मी अडवलं म्हणून आज ती माझ्या विरोधात बोलते। हे सगळे प्रकार अतिशय लांछनीय आहे, मी अजिबात हे मान्य करणार नाही, कारण ती नवीन नगरसेविका आहे, एका बिल्डरच्या विरोधात तिने काम करत होती। नक्की विनोदजी, आता तुम्ही ऐकता आहात शुभा राऊळ यांनी सांगितलेले आहे, तुम्ही काय सांगाल? मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाहीये। मी तुम्हाला परत सांगतो की अशा पद्धतीनं कुठलंही झालेलं नाही, कुठलाही प्रकार झालेला नाही, या स्वतःहून सगळ्या रंगवत आहेत
आणि त्याच्यामध्ये तथ्य नाही. मी माझ्या पक्षप्रमुखांनी शुभाजी, विनोदजी म्हणतायत की हे स्वतःहून रंगवलं जातं आहे, काय सांगाल तुम्ही? हे खरंच रंगवलं जातंय का? जरी नेमली तर तिला समोर सामोरं जायला मी तयार शिवाजी, बोला. उगाच काहीतरी आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. की असे पण माझ्यावर आरोप झाले की हे आता मनसेमध्ये जायचं, हिला एमएलए व्हायचंय म्हणून ही तिला सपोर्ट करते. मी कशाला एमएलए होण्यासाठी सपोर्ट करू? माननीय उद्योजक साहेब जेव्हा जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहेत, पण तू तिला सपोर्ट करणं हा माझा दोष आहे का? ती चांगल्या गोष्टीसाठी लढा देते तर मी सपोर्ट करते, तर मला असं सांगितलं जातं की तिला मनसे जॉईन करायची. मी कशाला मनसे जॉईन करू? मी शिवसेना या पक्षातच राहून सगळ्या गोष्टी माननीय उद्धव साहेब आणि शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय की कोणती अन्याय गोष्ट ही सहन नाही केली पाहिजे. आणि या छोट्या गोष्टीचं एवढं मोठं वावटळ उठलं, त्याच्यामध्ये स्थानिक नेतृत्वाचा काहीच दोष नाही, काहीच दोष नाहीये. विनोदजी, तुम्ही काय बोलाल? दोन महिला नगरसेविका हा आरोप करत आहेत, काहीच दोष नाहीये का तुमचा? पुन्हा सांगतोय, सन्माननीय माजी महापौर शिवा राऊळ या दादरमध्ये राहतात महापौर झाल्यापासून. माझं त्यांचं कधीही कुठल्याही दूरध्वनीवरून साधा संपर्क नाहीये. त्यांचा जो वार्ड आहे तो माझा विधानसभेचा सुद्धा मतदारसंघ आहे. त्यांच्या कामात किंवा त्यांच्या कुठे अडथळा आणलेला नाही. त्यांनी दुसरं जे सांगितले पैसे घेणे वगैरे शीतल मात्रेचं, याच्यामध्ये काही तथ्य नाहीत. त्यांनी कधी मला माणसं उभी करावी किंवा माझ्या तोंडातून कुठे शब्द त्यांनी हे केले असेल ते दाखवावं आलक्ष्यामध्ये. त्याच्यामुळे हे सगळं आणि बाकी सगळं ठीक आहे. शिवा राऊळला मी सांगू इच्छितो, मॅडम या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांकडे येणारा हा विनोद घोसाळकर, हा विनोद घोसाळकरने साहेबांना सांगितलं या सुशिक्षित महिला आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना तिकीट द्या. ज्यावेळेला महापौर जेव्हा ओबीसी झाला त्यावेळेला मी या शिवा राऊळला घेऊन शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिवसेनेचे नेते संजय राऊत, शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर या माझी यांच्या गाडी. विनोदजी, आणखीन एक महत्वाचा तुमच्यावर असा आरोप होतो आहे की बिल्डरला तुम्ही फूस लावता आहात आणि त्यामधून हा सगळा प्रकार होतो आहे. विनोदजी, तुम्ही यावर काय बोलाल? बिल्डरला खरंच तुमच्याकडून फूस लावली जाते? विनोदजी, बिल्डरला तुमच्याकडून फूस लावली जाते असाही आरोप आहे. ऐका, बिल्डरच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्यावेळेला नागपूरचं अधिवेशन सुरू होतं. मी मुंबईत नव्हतो, मी नागपूरला होतो. नागपूरच्या अधिवेशनानंतर मी तिथे मला शाखा प्रमुखांचा फोन आला. मी पोलीस स्टेशनला सांगितलं की त्याच्यावरती एमआरसीसी घ्या. मी वॉर्ड ऑफिसरला सांगितलं त्याच्यावरती तुम्ही नोटीस घ्या. नागपूरमध्ये आल्यानंतर मी स्वतः वॉर्ड ऑफिसर. पण विनोदजी, आणखीन एक असा मुद्दा आहे, जसं या महिला नगरसेवकांनी म्हटलेलं आहे, साईड दाखवली त्यांना, त्या बिल्डरची माणसं आली होती. त्यांनी सांगितलं आम्ही हा रिव्ह्यू करतो इथली जे हे आहे. आणि तो जो एनएल बिल्डर आहे तो त्याच्याजवळ माझं गेल्या 10 वर्षापासून माझं भांडण आहे. त्याच्यामुळे बिल्डरला सपोर्ट करण्यासाठी मी कुठेही काय केलं, मी शीतल मात्रेंना स्वतः बोलवली. तुमची तक्रार आहे, तुमच्या पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत, आपण स्वतः साईटवरती जाऊ. बिल्डिंग प्रपोजलची लोक, वॉर्ड ऑफिसर, माझे सगळे पदाधिकारी, स्वतः शीतल मात्रे, आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे मी माझ्या भाषेमध्ये मी बिल्डरला सुद्धा दम मारला. अशा प्रकारची तुझी मस्ती चालणार नाही. विनोदजी, तुम्ही म्हणता आहात की हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, त्या बिल्डर बरोबर तुमचं साठलोटं नाहीये, त्याच्या बरोबर तुमचं गेल्या कित्येक वर्षांपासून भांडण आहे. मग या सगळ्या महिला नगरसेविका केवळ तुमच्या विरोधात एकवटलेल्या का आहेत? अगदी भाजप नगरसेविका सुद्धा तुमच्याबाबत आक्षेप घेते आहे, हे असं का? ऐका तुम्हाला मी स्पष्टीकरण देतो. तिथे माझ्या मतदारसंघामध्ये आणि सन्माननीय प्रभाग समिती अध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या मोतीनगर म्हणून नावाची एक इमारत आहे. आणि त्या इमारतीचं ज्या वेळेला त्यांनी पुनर्बांधणी केली त्यावेळेला त्यांनी गेटची दिशा बदलली. आणि त्या गेटमध्ये एक अंधाचा स्टॉल आणि एक आरेसरीचा स्टॉल, हा आरेसरीचा स्टॉल युवा सेनेचा प्रभाग अधिकारी आहे त्याचा आहे. आणि त्यावेळेला ते सोसायटीचे लोक आले तेव्हा मी वॉर्ड ऑफिसरची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की बा तुम्ही हा विचार करायला पाहिजे होता. प्रपोजल टाकण्यापूर्वी करायचं 2 स्टॉल आहेत. नक्की विनोदजी, आपण शुभा राऊळ यांच्याशी पण बोलूया. शुभाजी, काय सांगाल? विनोद घोसाळकरांचं म्हणणं आहे की हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, यात काहीही तथ्य नाहीये. एवढ्या सगळ्या महिला नगरसेविका त्यांच्या विरोधात एकवटल्या आहेत तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. आपण काय सांगाल? मी एवढंच सांगते की काल पण महिलांची मीटिंग झाली, त्याच्यात आम्हाला काही बोलवलं नाही. आमची बाजू मांडायची असेल तर आमच्या समोर बोला ना. गजानन कीर्तीकर भाऊ मोठे नेते आहेत, पण त्यांच्याकडे एवढी मोठी शक्ती
एकटं व्हायचं काय गरज होती? एवढ्या सगळ्या महिलांना, एवढ्या पुरुषांना काही न सांगता चला तिकडे यायचंय, बोलायचंय, आणि त्यांना काही माहित नसताना त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यावर असे आरोप केले आणि सांगितलं की तुम्ही MLA व्हायचंय म्हणून तुम्हाला इथे सपोर्ट करायचा ह्या महिलेला. का एका नगरसेविकेला आम्ही सपोर्ट नाही करायचा? इथे कार्यकर्ते सुद्धा सांगतायत की आम्ही येऊ शकत नाही कारण आम्हाला वरून आदेश आहे की जायचं नाही नगरसेविकेला बघायला हॉस्पिटलमध्ये. कोणत्याही पक्षाची नगरसेविका असेल तरी जायलाच पाहिजे ना, काय हरकत आहे? आणि ही आपल्या पक्षाची आहे, आमचे कार्यकर्ते आहेत इकडे, त्यांना सुद्धा फोन येत आहेत, कशाला जातोय, चल घरी ये, शाखे देऊन बस. का म्हणून? म्हणजे जायचं नाही. महिला नगरसेविका आजारी आहे, ती आपल्या पक्षातली आहे, ती काय पक्ष सोडून गेली नाहीये. मग अशा वेळेला तिला तिचं नामोहरण करायचं. नक्की शुभाजी, इथे एक मिनिट आपण तुम्हाला थांबवते. मात्र विनोदजी, तुम्हाला शीतल म्हात्रे यांनी काय नेमके आरोप केलेले आहेत ते पुन्हा एकदा आपण ऐकूया. त्यांच्याच तोंडून त्यांनी हे आरोप केलेले आहेत, आपण ऐकूया त्या काय म्हणाल्या. गेले अनेक दिवस सर्व पेपरमध्ये आणि सर्व न्यूजमध्ये आपण बघतात आहात की आम्ही कशा पद्धतीने लढा देतो. परंतु हा लढा देत असताना अतिशय गलिच्छ लेवलला उतरून जेव्हा आमचे स्थानिक आमदार घोसाळकर यांनी जेव्हा गोष्टी केल्या की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून आमच्या विरोधात भडकून की ही बाई पैसे घेते आहे, हिच्या विरोधात तुम्ही तिच्याबद्दल जाऊन वरच्या वरिष्ठांना, देसाई, कीर्तीकर यांना जाऊन सांगा, अशा पद्धतीने जेव्हा त्यांना भडकवण्यात आलं त्यानंतर मला कुठेतरी दुःख झालं की कुठेतरी शिवसेनेमध्ये ती दुफळी माजायला नको. हे जे प्रकार आहे हा कुठेतरी मला असं वाटायला लागलं की माझ्यासाठी या शिवसैनिकांना, भोळ्या बाबड्या शिवसैनिकांना भडकवून जर तुम्ही माझ्या विरोधात उभं करत असाल तर मला असं वाटतं की एक स्वप्न घेऊन आलो होतो की काहीतरी मुंबईसाठी शिवसेनेच्या माध्यमातून काहीतरी चांगलं करून घडवून दाखवू. तसं मला काही करता येत नाहीये किंवा या आमदार जे ज्या पद्धतीने प्रेशर करतायत त्या पद्धतीने मला करता येणार नाही. विनोदजी, आपण आता ऐकलेलं आहे की शीतल म्हात्रे नेमकं काय म्हणालेले आहेत. आता यावर तुम्ही काय म्हणाल की तुम्ही हे ठामपणे सांगाल का की तुमच्याकडून असा बदनामीचा प्रकार कोणताही झालेला नाहीये? अत्यंत चुकीचं बोलतायत. मी कुठल्याही शिवसैनिकांना मी बोलवलं नाही, कुठल्याही महिलांना मी बोलवलेलं नाही आणि भडकवलेले नाहीये. लोकांचा उद्रेक आहे. त्या सभागृहामधून आपल्या एका आमदारवरती आरोप करताना किंवा फेसबुक वरती जाताना, मीडिया समोर जाताना आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुखांच्या वरती सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट पक्षावर लक्ष देत नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेना 350 ते 400 लोक गेले होते अशी मला माहिती मिळालेली आहे. शुभाजी, आपण काय सांगाल? विनोदजी यांचं म्हणणं अजूनही असंच आहे की त्यांच्यावरचे हे आरोप बिनबुडाचे आहेत. आपण काय सांगाल? उद्धवजी तुम्हाला भेटणार आहेत, मात्र उद्धवजींवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही पक्षातच राहून काम करू. परंतु आमच्या विरोधात असं करायचं, बरेच प्रकार झालेत आमच्या विभागात. बऱ्याच जणांना असं पक्ष बाहेर काढलं गेलं की नाही हे दुसऱ्या पक्षाशी संबंधित आहे. तसं का? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही काम करतोय माननीय उद्धव साहेबांचं आणि त्यांचा रिस्पेक्ट करतोय बाळासाहेबांचा. अशा वेळेला नक्की शुभाजी, आणखीन एक विचारायचं आहे. उद्धव ठाकरे यांना आता यांनी तुम्हाला भेटायची वेळ दिली आहे, मात्र याआधी तुम्हाला कधी भेटण्याची वेळ दिली गेली होती का? ती पाळली गेली आहे का? आणि आता किती वेळा ती पोस्टपोन करण्यात आली आहे आणि आता फायनल तुम्हाला कधी भेटायला बोलवलेलं आहे? पक्षप्रमुख आमच्याशी फोनवर संपर्कात होते आणि त्यामुळे आम्ही होतो की आम्ही थांबू ना, 8 दिवस थांबू तुमचे, कारण आता पक्ष सगळ्या महायुतीच्या जागा वाटप आणि हे सगळ्या ठीक आहेत, आम्ही समजू शकतो ना. त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की नाही साहेब तुम्ही बोलवाल तेव्हा आम्ही येऊ. पण तो गजानन भाऊ कीर्तीकरांकडे सगळ्यांना मेसेज पाठवून चला चला करत एवढी लोक कशी काय अचानक जमा होतील? मला कार्यकर्त्यांनी फोन केला कशासाठी बोलवलंय? मी म्हटलं मला माहिती नाहीये. नाही आम्हाला सांगितलं तिकडे या पटापट आणि ते लोक गेले. आमचे सगळे शिवसैनिक हे शिवसेनेचे निष्ठावान आहेत आणि भोळे बाबडे, त्यांना वाटलं काय, आणि यांनी जाऊन तिकडे सगळ्यांना सांगितलं की हे अशा दोघी आहेत आणि या उद्धव साहेबांच्या विरोधात बोलतायत. मी अजिबात उद्धव साहेबांच्या विरोधात बोललेली नाहीये आणि अजिबात फेसबुकवर टाकले ते स्टेटस त्याच्यासाठी की ह्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर त्यांनी महिला गारण मारत असताना मांडत असताना महापौरांच्या समोर शूटिंग करायला घेतलं होतं, तेव्हा सगळ्या महिला नगरसेविका त्याच्या अंगावर धावून गेलेल्या आणि त्यावेळेला हेच आमचे आमदार हिंदुस्तान टाइम्स वाल्याला सांगतात, हे कालच्या हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलंय की काय झालं शूटिंग केले तर बाथरूम मध्ये जाऊन नाही. शुभाजी, हा वाद काहीसा एक असाच वाढत जातोय ना, हे सगळं हे असंच वाढत जाते, ही दुरी अजून वाढत जाते का? म्हणून हे सगळ्या कार्यकर्त्यांना मिसगाईड केलं जाते.
का म्हणून सगळे शिवसैनिक आहेत, आम्ही पण शिवसैनिक आहोत. नक्कीच शिवसेनेचा हा अंतर्गत संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. महिला नगरसेवकांची मुस्कटदाबी होती असा नगरसेविकांकडून आरोप होतो आहे. शुभाजी आणि विनोदजी झी24 ताशी बोलल्याबद्दल धन्यवाद. शिवसेना नेते त्यामुळे एक प्रकारे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. झी24 तास एक पाऊल पुढे.